सरपंच साहेब, तुम्ही गोंडगावचे सरपंच आहेत. ते आपल्या गोंडगावला कल्याणीचं हत्याकांड झालं त्यावेळेस तुम्ही पूर्ण काय जी काही घटना घडलेली आहे पूर्ण तुम्ही साक्षीदार आहात. त्याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आणि पुढेही त्या कल्याणीच्या परिवारासोबत तुम्ही चर्चा केलेली आहे किंवा त्याच्या वेळोवेळी तुम्ही त्यांची कॉन्टॅक्ट केलेला आहे. ती घटना व ते प्रोसिजर कुठपर्यंत आली आहे ते तुम्ही थोडक्यात सांगा बरं. सर्वात पहिले विषय असा आहे की मी प्रथम नागरिक लोकयुक्त सरपंच म्हणून आणि या गावाचा एक जबाबदार नागरिक म्हणून ज्यावेळेस ही घटना घडली ती जुलै 2023ला, तर त्यावेळेस मी कुठल्याही पदावर नव्हतो, माझा कुठलाही विषय नव्हता. आणि आज जरी सरपंच मी असलो तर मी कुठल्या पक्षाचा आहे हा विषय मी बाजूला ठेवलेला आहे आणि कुठल्या पक्षाचा आहे हा विषय माझा नाहीच आहे. मला सगळ्यांनी मदत केली आहे. मला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली आहे, मला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मदत केली आहे आणि पूर्ण शिवसेनेच्या लोकांनी मदत केली. त्या ठिकाणी कुठलाही राजकीय पक्ष हा विषयच नव्हता आणि मी त्या म्हणून मी काम करत नाही. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेचा मी स्पॉट पंचनामा साक्षीदार म्हणून मी स्वतः आहे. त्या केसच्या मुळापासून तर आता शेवटपर्यंत सुद्धा मीच साक्षीदार आहे. कशा पद्धतीने प्रोसेस चालली याचा संपूर्ण डिटेल मी देऊ शकतो. मला एवढंच आहे की पत्रकार परिषद घेत असताना की तुम्ही परिपूर्ण अभ्यास त्या केसचा करा आणि मगच तुम्ही आरोप प्रत्यारोप करा आणि या गोष्टीला कुठलेही राजकीय स्वरूप कोणी देण्याचा प्रयत्न करू नका, माझं एवढंच म्हणणं आहे. हे 2023ला त्यावेळेस मुलगीचं मिसिंग कंप्लेंट त्या रात्रीच नोंदली गेली. त्या दिवशी मी देखील त्यांच्यासोबत होतो. त्यानंतर आपल्याला डेड बॉडी सापडली ती 2 ऑगस्टला. ज्यावेळेस 2 ऑगस्टला सायंकाळी ही बॉडी सापडली त्यावेळेस योगात मी सहज आमदार साहेबांना फोन केला की तुम्ही कुठे आहात. तर त्यांनी मला तात्काळ सांगितलं मी आता कोळगाव निघालो, मी कचगाव चाललो आहे. तर मी त्यांना म्हटलं असा विषय घडला आहे, मिसिंग कंप्लेंट होती, तर तुम्ही या ठिकाणी येऊन जा म्हटलं. एक ते स्वतः त्या ठिकाणी आले. संपूर्ण गावाने बघितलं असं नाही की संपूर्ण ते आले. त्याच वेळेस त्यांनी सगळं पोलीस यंत्रणांना फोन केले, NCBवाल्यांना देखील फोन केले, कारण की स्पॉट पंचनामा ठिकाणी NCBवाले देखील हजर झालेले होते. ही केस ज्या पद्धतीने चालू झाली त्या पद्धतीने जो स्पीड पकडला मी तो स्वतः साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. की तुम्ही कोर्टात काय साक्षी? मी स्वतः स्पॉट पंचनाम्याला साक्षी म्हणून मी ज्यावेळेस गेलो की त्यावेळेस बॉडी तुम्ही सापडली, ती बॉडी अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होती. खूप तिचा स्मेल, कोणी त्या बॉडीपर्यंत जाती नव्हतं. त्यावेळेस मी आणि आपले माजी सरपंच शिवाजी विनायक पाटील आम्ही दोघांनीच ती डेड बॉडी उचलून गाडीत टाकली. गाडीतनं ज्यावेळेस जळगाव देखील हलवली. बरं, आता जो आरोप प्रत्यारोप होता आहे हा राजकीय भाग आहे. हो. पण तुम्ही एक चांगली मदत केली, सर्व ग्रामस्थांनी त्याला हे केलं. आता जो यांचा घरकुलचा विषय, हो, यांना घरकुल संदर्भात काय अडचण? घरकुल संदर्भातला विषय असा आहे की ते तुम्ही बघत असाल ते अपंग आहे. त्यांना मी जागा द्यायला कधीची जागा दिली गेली असती, आजही देऊ शकतो. असं नाही की जागा देऊ नाही शकत असं. मी जागेसाठी तेवढाच आहे, पण मी त्यांचा जो परिवाराचा एक स्वतः परिवाराचा हिस्सा म्हणून मी त्यांचा विचार करतो. प्रत्येक गोष्टीत ते देखील सांगतील याविषयी. विषय एवढाच येतोय की जी घरकुलला जागा आपल्याला अलाउड कलेक्टर महोदयांनी केलेली आहे ती जागा गावापासून 1 किलोमीटर अंतरावर येते. 1 किलोमीटर अंतरावर ते अपंग असल्यामुळे कुठलं मेडिकली प्रॉब्लेम असो किंवा काही असो त्यांच्या उदरनिर्वाहाचा कुठले असतो त्यांना येणं जाणं तेवढं शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे मी स्वतः मी आणि आमचे बाबा आहे यांनी देखील त्यावेळेस विनंती केली की एवढ्या लांब त्यांना शक्य होणार नाही तर आपण जवळपास जागेचं व्यवस्था करू. जागा देखील बघितली तर जागा त्यांनाही बघून त्याने आज विषय त्यांचा असून मी अशी परिस्थिती आहे की 2-5 लाखाचा प्लॉट ते घेऊ शकतील आणि त्या ठिकाणी बांधू शकतील. तर त्यांना एक बाजूला एक जागा आहे, ती जागा देखील आम्ही पाहिली. पण त्या जागेचं मूळ अडचण अशी येते की ते फक्त एक स्टॅम्प खरेदीने आहे. पण स्टॅम्प खरेदीने असल्या कारणास्तव आपण ती जागा त्यांना देऊ नाही शकत. सपोज ग्रामपंचायत स्तरावर आम्ही देऊ शकतो, 8 नंबरही तिचा बनवू शकतो, तो काही अडचण नाही. तर पण देऊन ती जागा देऊन सगळा भविष्यात जर जागेवाल्याने प्रश्न उपस्थित केला, आजपर्यंत तो उपस्थित त्या ठिकाणी झालेला नाही. आजपर्यंत त्या ठिकाणी बरेच घरं आहेत, जवळपास त्या घरांना आता 20-22 वर्ष होत आहेत. भविष्यात अडचण येऊ शकतो, कायदेशीर द्यायचं. भविष्यात जर त्यांना अडचण आली तर आज त्यांना जे बांधलेलं घर आहे ते देखील सोडावे लागेल. ही देखील आम्हाला तेवढीच काळजीपूर्वक त्यांना विचार करूनच त्यांना घरकुल जागा सुद्धा द्यावी लागणार आहे. बरं, आज सर्वत्र एक प्रकरण गाजतंय ते म्हणजे साक्षीदार नसल्या कारणाने एक केसला विलंब होतो. दुसरं या संदर्भात मग आता काय मदत करता येईल आपल्याला? राहिला विषय केसला आमदार महोदयांनी फास्ट ट्रॅकचा शब्द दिला. विधान भवनात तो विषय देखील त्यांनी तेवढाच बारकाईने म्हणजे काळजीपूर्वक मांडून ती केस फास्ट ट्रॅकला नेली.
फास्ट ट्रॅकला नेल्यानंतर त्याच्यावर उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करण्यात आली. हे जेवढे शब्द दिले तेवढे पूर्ण त्यांनी पूर्ण केले. प्रियंकाताईंनी भाऊबीज साजरी केली, त्यानंतर स्वतः भाऊ मानला. तर ज्यावेळेस ही घटना घडल्यानंतर स्वतः आप्पासाहेबांची म्हणजे मुलगी आदरणीय प्रियंकाताई डॉक्टर हे देखील या ठिकाणी आले. हे आल्यानंतर यांनी त्या घराची परिस्थिती बघितली. त्यांची परिस्थिती खूप हलाखीची असल्या कारणास्तव की त्या मुलाला देखील धीर दिला आणि सिंधुनानांना देखील धीर दिला की काळजी करू नका, आणि मुलालाही सांगितलं की तुझी मी बहीण म्हणून मी तुझं कर्तव्य पार पाडेल. आजपर्यंत सगळ्या शिक्षणाचा खर्च सगळं ते प्रियंकाताईच करतायत. एकूण परिस्थिती म्हणजे बोलणारे भरपूर आहे, राजकारण करणारे भरपूर आहे, पण आप्पाचा जो परिवार आहे त्यांनी झालेली घटना आणि भविष्याची घटना यालाही मदत केलेली आहे. हो हो. हा एक राजकारणी भाग आहे. आरोप करणारे आज आरोप प्रत्यारोप करत आहेत, पण प्रत्यक्ष मदत करणारे आप्पांनी मदत केली. सुरुवात अशी झाली दादासाहेब की ज्या पहिलाच दिवस होता, म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आप्पा आले ठेवण्याच्या दुसऱ्या दिवशी, तर आल्यानंतर बसस्टँडला मी गाडी थांबवली आप्पांची. आप्पा म्हणे आपल्याला तिथे जायचं आहे. मग आप्पांना म्हटलं जाता येईल, परिस्थिती खूप नाजूक आहे, आपल्याकडनं काय आर्थिक मदत करता येईल का? आप्पा म्हणजे सांगायचं काम नाही, घेऊनच आलो आहे म्हणून. म्हणजे ते देखील मला सांगण्याचं काम मिळालं. गेल्यानंतर त्याच्यानंतर देखील अनिल भाईदास आले. ते देखील खाली, म्हणजे त्यांना या गोष्टीची कल्पना होती, ते देखील खाली आत आले. त्यांना होऊन माझ्यासमोर, मी स्वतः साक्षीदार आहे त्या गोष्टीचाही, त्यांनी फोन लावून सांगितलं की काहीतरी दादा तुम्ही देखील मदत करा. त्यावेळेससुद्धा मदत ती अनिल भाईदास पाटील यांनी मदत पाठवली. ती कसगावचे सरपंच भुराबू यांच्या थ्रू ती मदत पाठवण्यात आली. ती देखील आम्ही दिली. प्रत्येक येणाऱ्या पुढाऱ्यांना एवढीच विनंती केली की काहीतरी त्यांना तुम्ही, आज आपण जे कल्याणी गेली बिचारी आपल्या ती निघून गेली, आज तिला आपण तर वापस आणू शकत नाही, पण आज त्यांच्या परिवाराचं सात्वन किंवा त्यांना धीर देण्यासाठी आपण काहीतरी मदत करू शकतो, एवढाच विषय त्या ठिकाणी होता. एकूण परिस्थिती म्हणजे आज आप्पासाहेबांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला. हो. आपल्या लहान गावातलं गाव थेट मुख्यमंत्र्यांकडे गेलं आणि मुख्यमंत्री सहाय्यतांनी तिथनं सुद्धा पैसे मिळाले. त्यात विषय असा की त्यात कुठलं मार्केटिंग हा विषय नव्हता की कुठेतरी मार्केटिंग व्हावी, कुठे काही नाही. त्या ठिकाणी परिवाराच्या स्थापनासाठी एवढाच फोन त्या ठिकाणी करण्यात आला की ह्या परिवाराला कुठेतरी वाटलं पाहिजे की नाही हो, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे देखील आपल्या पाठीशी खंबीरपणाने या प्रकरणात उभे आहेत. या एवढ्याच कारणास्तव त्या ठिकाणी फोन लावण्यात आला होता. तो काय असं कुठलं की राजकीय स्टंट त्या ठिकाणी नव्हता. बरं, आज भविष्यात काय करणार आहे यांच्यासाठी? तो राजकीय विषय बाजूला ठेवा. यांच्यासाठी राहिला विषय, आपण आता सपोज काही लोक मला शिंदे गटाचे म्हणत असतील किंवा शिवसेनेत वेगळा हा आहे, पण आता काही दिवसांपूर्वी या ठिकाणी रोहितदादा पवार हे देखील या ठिकाणी येऊन गेले. हे आल्यानंतर त्यांच्यासोबत पूर्ण शेवटपर्यंत मी थांबलो. अक्षरशः त्यांच्यासोबत पत्रकार परिषद यांना मुंबईला देखील मी त्या ठिकाणी घेऊन गेलो. त्या ठिकाणी रोहितदादांनी सुद्धा शब्द दिला की बाबा मी यांच्या घराला लागेल, घरकुल विहिरीत जेवढे पैसे लागतील तेवढे मी देईल, आणि त्यांनी तो शब्द देखील पूर्ण केला. वारंवार मला यांचे मला घरासाठी आजही आले नाही माझ्याकडे की माझं घराचं काय झालं, पण मला त्यांचे PNचे दररोज फोन येतात की जागेची काय अडचण निघाली, कुठपर्यंत प्रोसेस कुठपर्यंत झाली. तर ते आपल्यापेक्षा सुद्धा ते ॲग्रेसिव्ह आहे त्या गोष्टींमध्ये की लवकरात लवकर त्यांना घरकुल मिळावं. एकूण परिस्थिती म्हणजे आपल्याला सर्व पक्षांची मदत मिळते, सर्व आपल्यासाठी बांधिलकी आहे. हो, सगळ्याच पक्षांची मदत मिळेल असा काही विषय नाही की या ठिकाणी मंगेशदादा देखील आले, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या चित्राताई वाघ देखील आल्या होत्या. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक फंडात, BJP फंडातनं त्यांनी आर्थिक मदत त्यांना दिली. असा काही विषय नाही. प्रत्येकाने मदत केली, आणि ही मदतीसाठी आपण सगळ्यांना हे केलं. मंगेशदादांना सुद्धा सांगितलं की आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे, तर त्या ठिकाणी आपण देखील मदत करावी बुवा असं. शेवटचं म्हणून आता जे भारतीय जनता पार्टीने 2 वेळा पत्रकार परिषद घेतली, आता त्यांना तुम्ही गावाच्या वतीने कुठला सल्ला द्याल? विषय असा आहे, हे बघा, चालू असणारं प्रकरण, ही प्रकरणाचं त्यावेळेचे PI आपल्याकडे राजेंद्र पाटील साहेब होते. या गोष्टीला साक्षीदारचा विषय असा येतो की ते स्वतः मालेगावला ड्युटीला त्यांची बदली झाल्या कारणास्तव ते सुद्धा 4 वेळा आले. 4 वेळा येऊन माझे मार्गदर्शक आहेत राजू मामा, हे देखील वारंवार त्या गोष्टींमध्ये आहेत की जे लहान मुलं आहेत, साक्षीदार म्हणून मेन जे लहान मुलं आहेत, हे लहान मुलं साक्षी देण्यास घाबरत आहेत, साक्ष कुठेतरी ते देऊ शकत नाही. तेवढ्याच कारणास्तव या केसला थोडासा विलंब लागतो. बाकी दुसरं त्यात का असा विषय नाही की याला सगळ्यात स्ट्रॉंग कॅन्डिडेट साक्षीदार म्हणून तेच आहे. विरोधक या प्रकरणामध्ये कुठेतरी राजकारण करत आहे असं वाटतंय की तुम्हाला? हा, मग राजकारण विषय तो मला एक सांगा. हे बघा, मला काही त्याला बोलायचं नाही. आता जामनेरमध्ये सुद्धा 11 जून 2024ला घटना घडली, सेम घटना घडली. त्यावेळेस तिथं पोलिस जाण्यात आलं आहे, फोडण्यात आलेलं आहे.
जाणण्यात खूप आजही त्या मुलीला न्याय मिळाला नाही. मग आज भाऊंनाही देखील हे विचारायला जाणार आहेत का की बुवा का न्याय मिळू शकला नाही असं? बरोबर. त्या ठिकाणी सुद्धा यांनी विचारावं का न्याय देऊ शकत नाही. एक विषय आहे की न्याय प्रविष्ट हा विषय वेगळा येतो आणि जो आपल्याला न्याय प्रविष्टेपर्यंत पोहोचवण्याचा हा विषय वेगळा येतो. त्याच्यामुळे दोन वेगळे भाग आहेत. असं नाही की तिथे स्वतः सन्मान्य आमदार साहेबच जज बनवून त्यांना समोरच्या वेळेला फाशी देऊ शकतील असं. आता भाऊ मंत्री आहेत आता म्हणजे महाराष्ट्रात 2 नंबरचे मंत्री म्हणून ओळख त्यांच्या संकट मोचक आहे. आज जर आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या जर मतदारसंघातच अशी घटना घडून जर त्याच्यातच काही मार्ग निघत नसेल, आतापर्यंत मला असं वाटतं ती केस फास्ट ट्रॅकला ती केस देखील फास्ट ट्रॅकला आहे. तिला देखील आता वर्षानुवर्ष उलटत आहेत, पण त्या केसमधून देखील आज काही निघत नाही ना. आज देखील त्या केसमधून त्या पीडित कुटुंबाला काही कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. आम्हाला एकच विषय आहे की न्याय मिळायला पाहिजे म्हणजे असं. आपण गावातील नागरिक राहिल्यानंतर या प्रकरणाशी आपण किती म्हणजे आपण पहिलं आमदारांनी किती सहकार्य केलं आहे? आमदार साहेबांनी वाटेल तेवढं सहकार्य करून आता त्यांच्यावर जे राजकीय स्टंटबाजी चालू आहे ते चुकीचे मार्गाने करतायत ते. शेवटी हा राजकारणाचा भाग नाही. त्या माणसाला न्याय त्या आत्म्याला शांत करते न्याय मिळवणं हा महत्त्वाचा विषय आहे. तर त्याच्याकरता कोणी प्रयत्न करत नाही आहे. आमदार साहेबांनी बऱ्याच वेळेस प्रयत्न केले. आता आमदार साहेब तुम्ही असं म्हणतील की बाबा त्याला मी माझ्या हाताने फाशी देऊन देतो असं थोडी. बरोबर. कायद्यापुढे काहीच करू शकत आता त्या गोष्टीला आता स्वतः विजू निकम साहेब 2 वेळेस इथे येऊन गेले. साक्षीदारांचा विषय असा आला की तिथे काहीतरी थोडेसे कमी जास्त असेल बाबा ते लहान मुलं घाबरत असेल किंवा काय असेल असं तर रोज दादा समोर हा विषय मांडला होता आपण. बघितलेलं आहे मी पूज्य निगम साहेबांना 5-7 वेळेस भेटून पण आलेलो आहे. या प्रकरणामध्ये तुम्हाला गावाकडून स्थानिक आमदाराकडून किंवा इतर पक्षांकडून कशी मदत मिळाली? माझी परिस्थिती बघून सर्वांनी गावाकडून गावातील सरपंच साहेब आणि प्रत्येकाने माझी आर्थिक परिस्थिती बघून सर्वांनी सहयोग केलेला आहे. परिस्थिती बघून पण आज जे राजकारण होतंय याच्यावर काय करणार, काय पाहिजे तुम्हाला? फक्त सर्वांनी एक मिळून आतापर्यंत जसं सहकार्य मला केलेलं आहे माझ्या मुलीसाठी असंच सहकार्य आपण करावं आणि एकजुटीने तिला न्याय कसा मिळून येईल तो न्याय हवा आहे. कारण कसं आहे मी ज्यावेळी त्या मुलीला बघितलेलं होतं अहो तिचे हात पाय मोडलेले म्हणजे बोलता येत नाही एकदम कुंदलेली अवस्थेत होते. एक बाप म्हणून विनंती करतो की त्या नराधमाला अशी शिक्षा व्हायला हवी की ज्या पद्धतीने छत्रपती शासन आहे कशा पद्धतीने लागू केलेलं होतं त्याच पद्धतीने त्याचासुद्धा म्हणजे हातपाय छाटूनच व्यवस्था व्हायला पाहिजे. न्यायव्यवस्था न्याय देव त्याला माझी हीच विनंती आहे की तिला न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे. 3 वर्ष होत आहे आणि सर्व उज्ज्वल निकम साहेबसुद्धा प्रयत्न करत आहे आणि न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे. आणि आपण असंच सहकार्य राजकारण करू नका आणि असंच सर्व मिळून सहकार्य करून मला आपण असं सहकार्य द्या आणि न्याय देवतेकडे ते तारखेचं आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.